लहानपणापासून कधीही घरी आलं तरी तुझं जमिनीवर राहायचंच नाही. सारखं काका मला उचलून घ्या, काका उचलून घ्या. उचलून घेतल्या कधी स्वस्थ नाही बसला. सारखी चळवळ चळवळ चालू. कधी हाताला लटक, कधी खांद्यावर बस. काल त्याच्या काकाने घेतला त्याला खांद्यावर. काल मात्र नाही त्यांनी काही चळवळ केली. वसुधा हे सगळं खावावं. देव एवढा का क्रूर वागतो मला कळत नाही. बाळकडे तर मला काल पाहवत नव्हतं ग. एवढा मोठा आघात झाला त्याच्या. बाळाला कधी साधी ठेच जरी लागली ना तरी अख्खं घर गोळा करायचो मी. आणि विचारा काल तिला मी त्याचं सांत्वन सुद्धा नाही करू शकलो ग मी. एका कोपऱ्यामध्ये उभा होतो, दुसरे काही नाही केलं. काय करणार हो आपण. हे दुःख ज्याचं त्यालाच पचवावं लागतं ना. आपण फक्त शब्दांनी थोडासा आधार देतो. शब्द तकला असतात ग सगळे. आधार कसला दे. अरे आपल्या मनाला घर पडत असताना आपण दुसऱ्याचं सांत्वन कसं करणं मला सांग. आणि बाळचं दुःख तर कुठल्याही शब्दाने भरून न आणण्यासारखं आहे ग. काही नाही. खरंय हो, पण दुःखावर थोडीशी फुंकर तर घालता येते. शब्दाने, स्पर्शाने. तुम्ही ना त्यांच्या पाठीवरून नुसता हात फिरवलात तरी त्यांना खूप बरं वाटेल. आता तुम्हाला जास्तीत जास्त वेळ त्यांच्याजवळ थांबायला हवं. म्हणजे बाबा आहेतच, पण तुम्ही असलात ना जवळ तर खूप बरं वाटेल बाळभाऊजी. आणि आणखी एक सांगायचं होतं. म्हणजे आता सांगून काय होणार आहे माहित नाही, पण निखिलच्या जीवाला धोका आहे हे शुभ्राला आधीच माहित होतं. काय बोलतेस काय तू? तिला बरेच दिवस एक स्वप्न पडत होतं की एका मुलाला एका काळ्या गाडीत. अगं बघ, तिने हे सगळं सांगितलं का नाही? सांगितलं होतं, आधीला सांगितलं होतं, पण मुळात तो मुलगा निखिल आहे हे तिला माहितीच नव्हतं. कारण तिची आणि निखिलची कधी भेटच नाही झाली. ती काल बाहेरून धावत आली
आपल्या घराबाहेर निखिलला तिने पाहिलं, मला तिने सगळं सांगितलं. मी आधीला फोन लावला, तो मीटिंग मध्ये होता. मी बाळभाऊजींकडे पण फोन केला. पूनमने घेतला, मला तिला काहीच नाही सांगता आलं. पुन्हा आधीला फोन केला शुभ्राने, पण तो पण. हे सगळं काय चाललंय ग वसुधा? या सगळ्याचा अर्थ काय? मला का नाही अर्थ लावता आला या सगळ्याचा? कुठलेही कोड असताना तरी मला सोडवता येईल असं वाटायचं मला. एक छोटासा क्लू मिळाला ना तरी मी उत्तरापर्यंत पोहोचायचो. तू एवढं सगळं सांगत असताना सुद्धा मला नाही अर्थ लावता आला या सगळ्याचा. मलाही या सगळ्याचं वीट आलंय हाती ना. मलाच ही स्वप्न का दिसतात आणि ती स्वप्न खरीच का ठरतात? हा शाप मला आयुष्यभर भोगावा लागणार आहे का? हे सगळं कधी थांबणार? कदाचित आपण इथून गेल्यानंतर होईल सगळं व्यवस्थित. काय झालं? हसलीस का अशी? आपण अमेरिकेला जाऊ शकत नाही असंच वाटतंय ना तुला? जशा इतर गोष्टी दिसतात तशी ही गोष्टही दिसते मला. पण तुझीच इच्छा आहे ना तुला दिसणाऱ्या गोष्टी खोट्या ठराव्यात? ही ठरेल. पण मला असं वाटतं आदिनाथ की ही गोष्ट खोटी ठरू नये. श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीराम. पूनम सांगत आली तू काहीच खात नाहीयेस. मी म्हटलं तिला तुझा नवरा लहानपणापासून हट्टी. लहानपणी त्याची आई हातात जेवणाचं ताट घेऊन वाडाभर धावत असायची त्याच्या मागे. ती गेल्यानंतर
बाळ, अरे मनाचे हाल झालेच आहेत, आता निदान शरीराचे तरी हाल करू नकोस रे. बाबा, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं असतात तुमच्याकडे. माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्याल? असा मृत्यू माझ्या निखिलच्याच वाट्याला का? निखिलच का? तुझ्यासारखे हजारो बाप देवाला रोज हा प्रश्न विचारतात. जगातलं सगळ्यात मोठं ओझं कुठलं माहितीये? एका बापाच्या खांद्यावर आपल्या मुलाच्या मृतदेहाचं. पण जो ही ओझी खांद्यावर टाकतो तोच ही ओझी वाहण्याचं बळही देतो. ते कुठून मिळवायचं हे मात्र शोधावं लागतं. नाही बाबा, माझ्यात आता कुठलंच बळ उरलेलं नाही. मी आहे ना, मी आहे. तू तुझ्या लेकासाठी तळमळतोयस. माझ्या लेकासाठीची तळमळ याहून काय वेगळी आहे? अरे बाळा, मी तुझ्यासाठीच आहे. हो, जोपर्यंत तुला गरज आहे तोपर्यंत मी इथेच थांबेन. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. लहानपणी बोटाला धरून चालायला शिकवलं, आता ठेचकाळलास तर पुन्हा हात देऊन उभं करायला नको? आणि तेवढं बळ या म्हाताऱ्या हातात अजूनही आहे काय? रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. शांत शांत. चल जेवून घे, मला खूप भूक लागली रे. चला चला. श्रीराम श्रीराम. शुभ्राला निखिलचा मृत्यू आधीच दिसला होता. व्हॉट? एक भरधाव वेगाने येणारी काळ्या रंगाची गाडी एका मुलाला उडवून घेऊन जाते. हे दृश्य तिला सतत आधी दिसत होतं. दिसत होतं ॲज इन स्क्रीनवर पिक्चर दिसतो तसं? शट अप. तुला मस्करी करायची असेल तर आपण प्लीज नको बोलूया. आधी आय एम डॅम सिरियस. पण एखाद्या माणसाला असं कसं दिसू शकतं? शुभ्राला दिसतं, शुभ्राला दिसतं स्वप्नील. आमच्या वसईच्या आउट हाऊसला लागणाऱ्या आगीबद्दलही तिला आधीच दिसलं होतं. कोकणात जे झालं होतं तेही मी तुला आधीच सांगितलंय. आणि त्यावर माझा विश्वास नाही. आय मीन, शुभ्राने तुझा जीव वाचवला यावर विश्वास आहे. पण ती त्या माणसाच्या हातातल्या मॅचस्टिककडे पाहत होती
आणि म्हणून त्या विजल्या. दिस साऊंड्स फिल्मी टू मी. आणि फॉर अ मोमेंट असं धरून चालूया की शुभ्राला निखिलची डेथ दिसली, मग तिने सांगितलं का नाही? तोच तर पॉइंट आहे ना. तिने मला आधीच सांगितलं होतं रे. तिला जो मुलगा दिसत होता ना तो निखिलच आहे हे तिला माहित नव्हतं, कारण त्याआधी ते एकमेकांना कधीच भेटले नव्हते. निखिलचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी शुभ्राने त्याला पहिल्यांदा पाहिलं, कारण तो इथे आला होता. त्यानंतर तिने लगेच मला अनेक फोन केले. I didn't pick up the phone. जर मी शुभ्राचा पहिला फोन उचलला असताना स्वप्नील, तर निखिल कदाचित जिवंत असता रे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की निखिलच्या मृत्यूला दुसरं कोणी नाही, मीच जबाबदार आहे. लुक आधी लुक, असं काही नसतं. तू या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलास याचं मला आश्चर्य वाटतं. आणि आता तर तू त्याचा त्रासही करून घेतोस. डोंट डू दिस यार. देर इज नो नीड. जगात सुपर नॅचरल असं काहीही नसतं. तू असतोस, मी असतो. ऑल ब्लड अँड फ्लेश. आणि आपण जे काही करतो त्यांनी हे जग चालतं. कुठलीही तिसरी चौथी शक्ती हे जग चालवत नसते. आणि जर असेलच तर इट्स नेचर, निसर्ग. दॅट्स इट. दुसरं काहीही नाही. माणसाला समोरचं पाहण्यासाठी देवाने 2 डोळे दिलेत आणि त्या पलीकडे त्याला काही दिसतं यावर माझा विश्वास नाही, कधी बसणारही नाही. यू नो इट. शुभ्रा खोटं बोलते असं म्हणायचंय तुला? तसं नाही. एखादं स्वप्न तिला पडलं असेल, पण त्याचं रिलेशन तू निखिलच्या मृत्यूशी लावतोस. अरे पण तिला निखिलचा चेहरा दिसत होता आणि शुभ्रा नाही रे खोटं बोलणार. मी कधी म्हणालो ती खोटं बोलते? आधी पण प्रत्येकाचं रियालिटीचं परसेप्शन वेगळं असतं. मला या सगळ्यात पडायचं नाहीये. माझ्यासाठी आत्ता महत्वाचा मुद्दा आहे तू. तुझ्या मनातलं हे अननेसेसरी अनवॉन्टेड गिल्ट ते काढून टाक. पायात रुतलेला काटा नाहीये हा. उपटला आणि फेकून दिला. तुला तसंच समजावं लागेल, तसंच करावं लागेल. आधी तुझ्या फॅमिलीला तुझ्या सपोर्टची गरज आहे. आणि तूच जर का असं शेलमध्ये गेलास तर त्यांना कोण सांभाळणार? बी अ ब्रेव मॅन. यू आर अ फायटर. आय नो इट. वी ऑल नो इट.